मंडळी, पृथ्वीवरती आपण कुणीच देव पाहिला नाही, पण देवाचं दुसरं रूप म्हणजे डॉक्टर. मंडळी, आज माझ्यासोबत आहेत असेच एक डॉक्टर विक्रांत जायस्वाल. मंडळी, डॉक्टर विक्रांत जायस्वाल यांनी BDS, MDS, ऑर्थोडॉन्टिक्स आणि त्यासोबतच बेसल इम्प्लांटोलॉजी त्याच्यामध्ये त्यांचं फेलोशिप झालेलं आहे. मंडळी, आता त्यांनी काय केलंय ते तुम्हाला सांगणारच आहेत, पण चला स्वागत करूयात आजच्या मॉर्निंग मसाला शोमध्ये डॉक्टर विक्रांत जायस्वाल यांचं. खूप खूप स्वागत सर तुमचं. थँक्यू सो मच. Morning masala. Morning masala. हॅलो, हाय, नमस्कार आणि गुड मॉर्निंग संभाजीनगरकर. तुम्ही ट्युनिंग केलंय रेडिओ देवगिरी 91.2 FM आणि मी तुमचा कमाल धमाल बेमिसाल RJ अभिजित आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज विक्रांत सरांसोबत खूप साऱ्या धमाल कमाल गप्पा होणार आहेत, पण सगळ्यात आधी विक्रांत सर, मी तुमचं खूप खूप मनापासून कौतुक करू इच्छितो. रेडिओ देवगिरीतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद मी देतो, कारण तुम्हाला सर्व्हिस टू रुरल पीपल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जवळपास 5,000 रुग्णांना तुम्ही तुमची सेवा दिली आहे, ते पण इतक्या बिडकीनसारख्या ग्रामीण भागामध्ये. तर त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. काय होता तुमचा प्रवास हा? नेमकं तुम्हाला का ही गोष्ट करावी वाटली? काय प्रेरणा होती? प्लीज आम्हाला सांगा याबद्दल. अभिजितजी, इतकं चांगलं इंट्रोडक्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमची जे स्टार्ट आहे गुड मॉर्निंगची, त्यामध्ये मला खूप एकदम मी चार्ज झालो आहे आणि त्याबद्दल खूप थँक्यू. सर्व्हिस टू रुरल पीपल हे म्हणजे आपले जे युनिव्हर्सिटीचे चान्सलर आहे प्रवरानगर युनिव्हर्सिटीचे, त्यांच्याकडून मला भेटलं आहे. आणि त्यामध्ये असं आहे की फ्रॉम पास्ट 4.5 years आय एम रनिंग इन प्रायव्हेट क्लिनिक, यू कॅन से. ओके. तर तिथं आपण पेशंटला मोस्टली फ्री ऑफ कॉस्ट जे नॉन पेईंग पेशंट्स आहे त्यांना आपण ट्रीटमेंट देणं, कितकी गरज आहे तितकं त्यांना प्रोव्हाइड करणं. तर हे ॲक्टिव्हिटी मागच्या 4.5-5 वर्षापासून चालू आहे. त्यामध्ये इतके पेशंट्स आतापर्यंत झालेले आहे. तर त्याची नोंदणी त्यांनी घेतली होती आणि मग त्याबद्दल मागच्या महिन्यात त्यांनी बोलवून हे सत्कार तुम्हाला पुरस्कार दिला. हा सर, मला सांगा, आपण आता बघतोय कोविडच्या काळामध्ये जो काही संघर्ष सगळ्यांनाच भोगावा लागला, त्यामध्ये डॉक्टरांना तर खूप जास्त संघर्ष होता, कारण पेशंट कसे ट्रीट करायचे हेच समजत नव्हतं. त्या काळाचा तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही कसे पेशंट ट्रीट केले त्या काळामध्ये? नेमकं त्यावेळेस मला तिकडची जे मिनी घाटी आहे त्यांचं खूप सहयोग झालं होतं, कारण की जेव्हा पूर्ण क्लिनिक्स आणि डेंटल तर विशेषतः बंदच होतं, त्यावेळेस त्यांचं टेस्ट करून मी ट्रीटमेंट करायचो. आणि अशा वेळेस मिनी घाटी जी आहे त्यांनी मला खूप मदत केली आणि मग त्यांनी रिपोर्ट पाठवून मी त्या पेशंटचं ट्रीटमेंट करायचो. अशा वेळेस म्हणजे तुम्हाला वेळेवर ट्रीटमेंट पण भेटते. समजा मला काही झालं तर मग तितके पेशंट्स अजून बॅकलॉगमध्ये जातील, म्हणून ते पण काळजी घेणं आवश्यक होतं. आणि मग त्याच्यासोबत पेशंट्सचं ट्रीटमेंट पण चालू होतं आणि त्यांना ऐन वेळेवर त्यांचं उपचार पण भेटलं. आणि हे जेव्हा कोविड चालू होतं, पूर्ण लॉकडाऊन वगैरे होतं, त्यावेळेस हे एक कल्पना डोक्यात आली होती की बाबा आपण काहीतरी आपली सर्व्हिस दिली पाहिजे. आपण सिटीमध्ये तर करतोच आहे, पण रुरल पीपलचं पण आपण बघायला पाहिजे, विचार केला पाहिजे. येस. आणि मग जेव्हा मी सर्वे केलं तर मला असं वाटलं की दिस इज नीड ऑफ एन आवर, म्हणजे आता काळाची गरज आहे आपल्याला इथं काहीतरी, नेमकं काहीतरी. माझं नो बॅकग्राऊंड, पण आपण तिथं काहीतरी जाऊन एक आपलं चेअर पण टाकली तर लोकांना गरज समजणार, कळणार आणि मग येणार आणि लोक येतील. तो एक अवेअरनेस क्रिएट होईल. येस. तुमच्या मनामध्ये ती गोष्ट आली, तीच म्हणजे मला वाटतं की प्रत्येक डॉक्टरच्या मनात ही अशी गोष्ट आली पाहिजे. कारण आपण बघतो की देवाच्या दरबारामध्ये जेव्हा आपण जातो, मंदिरात जातो, त्यासमोर दानपेटी ठेवलेली असते, पण डॉक्टरकडे जेव्हा जातो तेव्हा सामान्य माणूस म्हणतो की अरे आता इथे किती दान टाकावं लागेल मला, ती घाबरतो माणूस तो. आणि खूप सारे असे गरीब फॅमिलीज आहेत ज्यांना ते पे नाही करू शकत ती गोष्ट. बरोबर. तर त्यांची देखील कुणीतरी काळजी घेतली पाहिजे. आणि देव जो दुसरा देव जो म्हणतो आम्ही सामान्य लोक, डॉक्टरांनाच म्हणतो, तर तो तुमच्या रूपाने तुम्ही दाखवून दिलात सगळ्या सामान्य रुग्णांना. तुमच्याकडे 5,500 वाटतं जवळपास पेशंट्स आले होते. तर मला सांगा, तुम्ही
त्या पिरियडमध्ये जे गरीब आहेत ते तुम्हाला कसं तुम्ही ओळखला की हा गरीब आहे? कारण कुणी असं येऊ शकतो की नाही मी पण गरीब आहे वगैरे वगैरे, पण जो गरजेचा आहे, खरंच गरजू आहे, त्याला ओळखून ते ट्रीटमेंट करणं, हा प्रवास कसा सुरू झाला तिथे तुमचा? सगळ्यात पहिले तर नाही का, आता गावामध्ये लोकांना एकमेकांना मोस्टली ओळखतात आणि तिथं नाही का आजूबाजूला खूप तांडे, म्हणजे कमीत कमी 50-60 तांडे आहे. अरे बापरे. आणि म्हणजे लोकांची कुठं अशी परिस्थिती आहे, कोणते फॅमिलीज असे आहे की त्यांना बिडकीन येण्यापर्यंत जे आपलं ऑटो शेअरिंग लागतात ते पण पैसे नाही आहे. ठीक आहे. आणि जेव्हा माझ्याकडे यायचे तर सर हे खूप नेमकं एकदम झोपडीमध्ये राहतात, यांना मुलं नाही आहे, मुलं बाहेर राहतात, हे फक्त एक आजी आहे झोपडीमध्ये राहते, याची तुम्ही ट्रीटमेंट करा, उपचार करा. तर लोकांचं पण मला गावाचे खूप सहकार्य होतं. त्यामध्ये असे पेशंट्स पण येतातच, पण ते आम्ही थोडंसं त्यांचं बॅकग्राऊंड बघून विचारून आणि आपल्याला थोडं समजतं की बाबा हे या प्रकारचे पेशंट्स आहे आणि हे फायनान्शियली नीडी पीपल आहे, यांना गरज आहे, तर त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. तर असं थोडंसं परखून आम्ही करायचो, त्यानुसार तुम्ही हे केलं. येस. आणि सर या गोष्टीबद्दल ना हल्ली म्हणजे प्रत्येकाला आजार माहिती असतात, काय आजार आहे काय नाही, परंतु मौखिक आरोग्य याबद्दल खूपच कमी बोललं जातं. ओरल हेल्थ हायजीनचा वीक सुद्धा सेलिब्रेट केला जातो, परंतु मौखिक आरोग्याबद्दल अजूनही लोकांपर्यंत हवा तसा अवेअरनेस क्रिएट झालेला नाहीये. तुम्ही त्या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ डॉक्टर आहात, तर तुम्ही काय सांगाल सर्वसामान्य जनतेला की मौखिक आरोग्य कसं नीट ठेवलं पाहिजे आपण? सगळ्यात पहिले तर तुम्ही प्रत्येक 6 ते 7 महिन्यामध्ये एकदा डेंटल क्लिनिकला व्हिजिट केलं पाहिजे. जे पण तुमचे जवळचे डेंटल क्लिनिक्स आहे, तिकडचे डेंटिस्ट तुम्हाला बरोबर गाईड करतील की तुम्हाला नेमकं काय झालेलं आहे. एकदा तुम्ही गो फॉर स्केलिंग, म्हणजे मशीनद्वारे आम्ही जे दात साफ करतो त्यामध्ये आम्हाला नेमकं काही सुरू झालं आहे तर ते कळतं. म्हणजे कुठं कीड लागायला सुरू झाली आहे का, कुठं काही गम्सला इन्फेक्शन आहे का, तर त्यामध्ये डेंटिस्टला बरोबर समजून ते आम्ही पेशंटला गाईड करतो. आणि समजा काही नसेल तर यू आर फ्री, यू शुड मेंटेन द ओरल हायजीन वगैरे, असं हे सगळं आम्ही समजावतो पेशंटला. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याची काळजी दररोज व्यक्तीने घेतली पाहिजे मौखिक आरोग्यासाठी? डोंट गो फॉर फॅन्सी ट्रीटमेंट्स, फॅन्सी ब्रश, फॅन्सी टूथपेस्ट. जे तुमचं नॉर्मल आहे ते वापरा. डोंट गो फॉर हार्ड ब्रिसल ब्रश, सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरा. दिवसातून 2दा सकाळी आणि रात्री ब्रश करा. गम्सची मसाज करा जमलं तर. ब्रश न करता डायरेक्ट झोपू नये. तर हे जे बेसिक आहे गोष्टी आहे, तुम्ही बिलकुल पाळून तुम्ही तुमचं मौखिक आरोग्य चांगलं करू शकता. अगदी बरोबर सर. आणि सर तुम्हाला जसं सांगितलं, बिडकीनसारख्या ज्या तांड्या एरियामध्ये लहान मुलं जे आहेत, जे शाळकरी मुलं आहेत, बरोबर, त्यांचं मौखिक आरोग्य अतिशय खराब झालंय. कारण ऑब्व्हियसली की तिथे खूप सारी व्यसनाधीनता वाढलेली आहे. तुम्ही जो किस्सा सांगितलात, सध्या काय परिस्थिती आहे लहान मुलांची अशा तांड्याच्या ठिकाणी, त्यांचं आरोग्य मौखिक आरोग्य किती खराब होतंय गुटखा, तंबाखू, पाणी यांच्यामुळे? नाही, बरोबर आहे. बघा, लहान मुलं नाही का, त्यांना ते सोशली खूप शिरत नाही. बरोबर, ठीक आहे. तर त्यांना काय बरोबर आणि काय नाही ते इतक्या लवकर समजत नाही. तर त्यांना कोणी सांगितलं बाबा तू हे खा, हे चांगलं आहे, तर त्यांना खूप चांगलं वाटतं, अरे बाबा माझ्या मित्रांनी मला दिलंय हे काहीतरी एकदम चांगलं आहे, आणि मग ते त्या व्यसनाच्या आदी पडतात. आपण किती त्यांना समजावलं तर मग ते समजत नाही. म्हणजे मी अशा प्रकारचे मुलं बघितले जे 7वी 8वीत आहे आणि ते एकदम गुटखा खात आहे, त्यांचे दात पूर्ण लाल आहे. त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचे दात साफ करून त्यांना समजावलं की बाबा बघ, दात साफ केल्यानंतर कसं होऊ शकतं. आता असे केसेस झालेले, जेव्हा असे मुलं येतात, मी जाणून मुजून काय करायचो की माझ्याकडे जे पेशंट्स ऑलरेडी चालू आहे कॅन्सरचे, त्यांना ते दाखवायचं, त्यांना समजवायचं की बाबा तुम्हाला काय होऊ शकतं. म्हणजे तुम्ही बघा, हे फ्युचर होऊ शकतं. आता यांचं तर वय झालेलं आहे, पण तुम्ही किती कमी वयाचे आहे, तुम्हाला घरी सांभाळायचं आहे सगळं, तुमचं पूर्ण भविष्य आता बाकी आहे, तुमचं पूर्ण आयुष्य बाकी आहे. तर तुम्ही चांगल्याने जगा, चांगल्याने शिका आणि चांगल्या मार्गाने लागा. हे माझं मेन उद्देश होतं लहान मुलांसाठी. ओके. आणि असे लहान मुलांचे किती केसेस आले होते तुमच्याकडे? म्हणजे आतापर्यंत लहान मुलांचे म्हणजे 350 ऑलमोस्ट असे होऊ शकतात. एवढे व्यसनाधीनता सध्या लहान मुलांमध्ये सुरू आहे. आणि त्याबद्दल घरी सुद्धा पालक त्याबद्दल अवेअर नाही आहेत, कारण मुलगा काय खातोय बाहेर काय नाही. बरोबर आहे तुमचं. कारण की असे पेरेंट्स आहे, सिंगल पेरेंट्स म्हणतो आपण, फक्त आई आहे, फक्त वडील आहे. ठीक आहे. ते कंपनीमध्ये सकाळी जातात, रात्री डायरेक्ट घरी यायचं, दिवसभर त्यांना कोण बघणार. राईट. ठीक आहे.
तरी पण ते पेरेंट्स पूर्ण काळजी घेतात की बाबा आपण यांना यांच्याकडे सोडून जातोय, पण नेमकं मुलं तर बाहेर जातात, बरोबर, मित्रांसोबत फिरतात, बरोबर, बाहेर चुकीच्या संगतीमध्ये पडतात आणि असे लोक लवकर पडतात कारण की त्यांना समजवायला एकदम कंटिन्युअस आई नसते आणि वडील नसतात. जे भेटायचं जेव्हा एकदम रात्री भेटायचं त्यावेळेस आपला मुलगा झोपून जातो. तर असे केसेस खूप जास्त होत आहेत. बरोबर. सर मला सांगा, तुमचा स्वतःचा प्रॅक्टिस करून तुम्ही या समाजसेवेला म्हणेल कसा वेळ देतात, कसं तुमचं रुटीन असतं? माझं रुटीन, मी 7:30-8ला माझं प्रायव्हेट क्लिनिक बीड बायपासला मी करतो 10पर्यंत. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून बिडकीनला शिरायचं, निघायचं. मग त्याच्यानंतर 3:30-4पर्यंत ते आपलं काम करून परत संभाजीनगरला येऊन आपल्या हॉस्पिटलला 10:30-11पर्यंत रात्री टाईम द्यायचं. म्हणजे माझा सकाळचा टाईम आहे मी तिकडं द्यायचो. आणि जे हे आपण एक्स्ट्रा काम करतोय कारण की आपण सकाळी पेशंटला टाईम देऊ शकत नाही सिटीमध्ये, हे माझं डेली रुटीन. राईट. मला एक अशी गोष्ट सांगा सर, म्हणजे तुम्ही ज्या या 5,000 पेशंटमध्ये जी गोष्ट एक अनुभव घेतला, एक कुठला असा अनुभव आहे तुमच्या आयुष्यामध्ये की जो तुम्हाला भारावून गेला की ही गोष्ट सध्या समाजामध्ये व्हायला पाहिजे आणि प्रत्येक डॉक्टरने ही गोष्ट केली पाहिजे? आणि मी नक्कीच तुमचं यासाठीच कौतुक करेन की खूप असे कमी डॉक्टर्स असतात की जे प्रॅक्टिसनंतर असे समाजसेवा करतात. कारण काय ना, तो एक हे झालाय, ट्रेंड झाला की हां मी डॉक्टर झालो, मी समाजसेवेसाठी करायचं म्हणून करेल, दाखवायचं म्हणून दाखवेल, पण फार मनातून इच्छा नसते की मला हे करायचं म्हणून. कारण तो एक भाव असतो, तो आतून यायला पाहिजे. प्रत्येक डॉक्टरने जर अशी काही समाजसेवा केली तर मला तर नाही वाटत की आपल्या पूर्ण भारतामध्ये असं कुठला रोगी व्यक्ती राहील, सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहील. तुम्ही तो अतिशय मनातून केला, तुमच्या मनात तो भाव निर्माण झाला समाजाची सेवा करण्यासाठी. तो भाव प्रत्येक डॉक्टरमध्ये जागृत झाला पाहिजे. तर तुम्ही काय संदेश द्याल? तुमचा तो अनुभव कसा होता पूर्ण जेव्हा तुम्ही ती चालवत होतात ओपीडी तुमची कोविडच्या काळामध्ये, काय अनुभव होता तो? सगळ्यात पहिले तुम्ही मला विचारलंय की तुमचं एक अनुभव जे तुम्हाला लक्षात राहणार, तर त्यामध्ये असं होतं की माझ्याकडे एक कॅन्सरचे रुग्ण आढळला होता माझ्याकडे. त्यांचं नाव तर मी घेणार नाही, पण तो सिटीमध्ये राहायचं आणि त्याचं गाव 50-60 किलोमीटर दूर. त्याची फॅमिली वगैरे, मुली वगैरे तिकडे शिकायचे. त्याला झालं होतं कॅन्सर आणि नेमकं त्याच्यासोबत तो स्मोकिंग करायचं, ड्रिंक वगैरे करायचं. त्यामुळे त्याचे जे लंग्स म्हणतो आपण ते इतके चांगले नव्हते. त्याचं ऑपरेशन केलं आम्ही, तर त्यामध्ये एकदम म्हणजे त्याचा हार्टबीट्स एकदम कमी झाले. त्यांना नवीन, आपण असं बोलू शकतो की नवीन जीवन भेटलं होतं. मग त्याच्यानंतर त्याला समजलं की आपली फॅमिली कशी जगतीये. आपण इथं पूर्ण सेवेच्या अधीन पडलेलो आहे, जे निगेटिव्ह सगळे हॅबिट्स आहेत. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा त्याला नवीन एकदम लाईफ भेटली, तो आपल्या गावामध्ये गेला, त्याला हे समजलं की बाबा माझ्या मुलीला MBBS करायचं आहे, ती त्याच्यासाठी ट्राय करते. म्हणजे त्याला ते पण माहीत नव्हतं. त्याच्यानंतर म्हणजे तिला काही निगेटिव्ह समाजकंठक तिला त्रास देत आहे, किती महिन्यापासून देत आहे. म्हणजे आपण फक्त जेव्हा याच्या अधीन जातो ना, तर आपण आपल्या कुठं ना कुठं फॅमिलीला पण एक साईड बाय साईड करून टाकतो, कारण की आपण इतकं अधीन होऊन जातो, आपल्याला काही दुसरं दिसत नाही. तर असे खूप केसेस आहे. त्यामध्ये लहान मुलं 7-8 वर्षाचे जे एकदम अधीन झालेले. एक तर 12 वर्षाचा मुलगा, त्याला प्री कॅन्सरस लिजन झालं होतं. आम्ही त्याला समजावून शिकवून त्याच्या आईला बोलवून हे सगळं केलं होतं. तर असे खूप सारे केसेस आहे. आणि तुम्ही डॉक्टरांना काय संदेश द्याल सर की याबाबत, की थोडी समाजसेवेसाठी कसं तुम्ही प्रेरित कराल सगळ्यांना? बरोबर. मला असं वाटते की आता इतके मोठे मोठे हॉस्पिटल्स झाले सगळ्या डॉक्टरांचे, त्यांचे खूप चांगले हॉस्पिटल्स आहे, एकदम गुड ते करताय. एक गावामध्ये त्यांनी एक सोशल सर्व्हिससाठी एक प्रायमरी OPD पण चालू केली, फक्त त्या गावासाठी. प्रत्येक हॉस्पिटल, जो मोठा हॉस्पिटल, त्यांनी एक गाव पण दत्तक घेतलं, तर एकदम लोकांचं कल्याण होऊन जाणार 100%. म्हणजे फक्त ते चॅरिटी संस्थांनाच ते काम नाहीये किंवा एखाद्या पर्टिक्युलर संस्थेला काम नाहीये, एक डॉक्टर म्हणून प्रत्येक व्यक्तीचं ते काम असलं पाहिजे की मी असं करावं एक प्रत्येक गावामध्ये. 100%. जेव्हापर्यंत आपण पुढाकार घेणार आणि आपण विचार करणार की तो करून घेणार ना, आपण कशाला करायचं. अगदी तर फ्रंट फूट शुड बी आवर्स. अगदी बरोबर सर. म्हणजे तुमच्यासोबत बोलून मला एवढी प्रेरणा मिळतीये की काय सांगू तुम्हाला. पण खरंच धन्यवाद, तुमच्यासारखे डॉक्टर आहेत समाजामध्ये, म्हणून हा समाज अधिक सुदृढ होतोय, निरोगी राहतोय. त्याबद्दल थँक्स टू यू. लास्ट मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सांगा, आता जे मौखिक आरोग्य आहे ते सगळ्यांचं चांगलं राहील म्हणून आपण सगळे प्रयत्न करतोय, परंतु इन फ्युचरमध्ये
जे काही आपण म्हणतो की ई सिगरेट्स वगैरे अशा खूप तंत्रज्ञान डेव्हलप होतोय, खूप वेगवेगळे व्यसनं येत आहेत, ते व्यसनं युवकांनी त्यापासून दूर राहावं यासाठी तुम्ही काय संदेश द्याल युवकांना? सगळ्यात पहिले तर तुम्ही आपल्या फॅमिलीला बघा, आपल्या परिवाराने आपल्यासाठी किती काय केलं आहे. आपले आई वडील जेव्हा तुम्ही त्यांना बघणार ना, तुम्ही हे सगळं सोडून देणार. अगदी बरोबर. ठीक आहे. जेव्हा एकांचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात त्याच्यासाठी, तो मुलगा कधीच हे करणार नाही. कितीही हायटेक असो, हे ई सिगरेट असो, हे सगळं हे हार्मफुल आहे म्हणजे आहेच. देर इज नो ते हुक्का आणि सिगरेट हे दॅट इज नॉन फिल्टर्ड फॅशन झालंय. तर हुक्का इज मोर प्रोन टू कॅन्सर बिकॉज इट इज अनफिल्टर्ड. सिगरेट इज फिल्टर्ड बट दैट इज मोर, मतलब बोलेंगे ना अपन, ये सब कैंसर की राह पे आपको लेके जा रहे हैं, वो रास्ता आपका है, आप समझ जाना. तो दिस इज नॉट शो ऑफ काइंड ऑफ थिंग. योर शो ऑफ इज योर सोशल वर्क. योर शो ऑफ इज योर हाउ यू ट्रीट योर पेरेंट्स. तुम तुम्हारे माँ बाप का कैसा ध्यान रखते हो, तुम समाज में बाजू वालों का कैसा ध्यान रखते हो, ये तुम्हारा शो ऑफ है. तुम्हारा शो ऑफ ये नहीं है की मैं ड्रिंक कर रहा हूँ, मैं सिगरेट पी रहा हूँ, मैं ये कर रहा हूँ. अगदी बरोबर. आणि युवकांची ती फॅशन झाली आजकाल. जर कोणी करत नाही तर तो आउटडेटेड आहे असं समजलं जातं. बरोबर. तुम्ही जर सांगितलं की समाजाची सेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं, देशाची सेवा करणं, हे खरं शो ऑफ आहे. आणि हाच मुद्दा मला वाटतो खरंच हा महत्वाचा आहे. आजच्या तरुणीला हाच मुद्दा कळला पाहिजे, जेणेकरून आपला भारत देश, आपण आता प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरं करतोय, आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त जर आपल्या देशातली जी प्रजा आहे ती युवकांची प्रजा जर सुदृढ झाली, निरोगी राहिली, तर देश प्रगती करू शकतो. सर्व्हिस टू पीपल इज सर्व्हिस टू गॉड. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. आज खूप सुंदर गप्पा झाल्या तुमच्यासोबत. पण मंडळी, इथेच थांबण्याच्या आधी मी एक तुम्हाला हिंट देऊ इच्छितो की विक्रांत जायस्वाल जे सर आहेत, त्यांच्या पत्नी सुद्धा समाजसेवेसाठीच झटतात, काम करतात. त्या आज उपस्थित आहेत आवर्जून स्टुडिओमध्ये, तर नक्कीच त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. सध्या गाणी येत आहेत तुमच्या आवडीची, मस्त झकास गाणी ऐका, कुठेही जाऊ नका. आम्ही येणार आहे पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या विषयांवरती, समाजसेवेच्या विषयावरती. रेडिओ देवगिरीवरती तुम्ही ऐकतायत खूप सुंदर गाणे. स्टे ट्यून टू रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.